महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवलेला जो विश्वास आहे त्याच्यावर खरं उतरायचंय, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं म्हटलेलं आहे पंकजा मुंडे यांनी आणि अभिनंदन केले फडणवीसांचं। थेट जाऊयात विशालकडे। विशाल, प्रज्ञा, आता मी भाजप प्रदेश कार्यालयाच्या समोर आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते आलेले आहेत, घोषणाबाजी सुरू आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं घोषणा केल्या जात आहेत। आपण सकाळपासून जर आपण या ठिकाणी पाहायला घेतला तर मोठे बॅनर्स लावले होते, जल्लोष करण्यात आला, फटाके फोडण्यात आले होते आणि आता भाजप कार्यकर्त्यांकडनं एक हाती सत्ता आल्यामुळे कुठेतरी हा जल्लोष जो आहे हा केला जातो। कारण कालपर्यंत धाकधूक होती की नेमका मुख्यमंत्री कोण असणार आणि आज मुख्यमंत्री म्हणून नाव देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झालं आहे। आपण या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस उद्या 5:30 वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, मोठा जल्लोष करताय तुम्ही। आम्ही आज आमचा आनंदाचा दिवस आहे। आज आमच्याकडे दीपोळी आहे आणि आज महाराष्ट्राचा एक चांगला खंबीर नेता आज देवेंद्र भाऊ आज एकमताने निवड झाली आहे आणि ते आता उद्या 5 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि सामान्य जनतेला न्याय देण्याचा ते प्रयत्न करतील। हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो आहे त्यांच्या पुढे। धाकधूक होती का? नाही, अजिबात नाही। विश्वास होता? विश्वास होता 100%। या लोकांचे, गरीब जनतेचे या सरकारने काम केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचं काम करते व हिंदुत्वाच्या मुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला भरघोस असे यश आलेलं आहे। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद म्हणायचा हा, कारण का तशा पद्धतीनं अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली। तुम्ही कार्यकर्ते सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानताय? लाडक्या बहिणींचे तर आम्ही मनापासून आभार मानतोच, पण आपण विसरू शकत नाही की आपण शेतकऱ्यांचं पूर्ण वीज बिल हे माफ केलेलं आहे। त्याचबरोबर जे कर्ज असतं, कर्जमाफी संदर्भात पण योग्य ती पावलं उचलण्यात आलेली आहे। सर्वांच्या थेट जाऊयात, अशोक चव्हाण बोलतात तिथे। 50%